नमस्कार. जेव्हा कोणाच्याही कोणत्याही कायदेशीर अधिकारांवर गदा येते किंवा गदा येण्याची शक्यता निर्माण होते तेव्हा त्याच्या विरोधात कायदेशीर कार्यवाही करणं हे क्रमप्राप्त आहे. मात्र नुसतं कायदेशीर कारवाई करायची म्हणून करण्यात काहीही अर्थ नसतो. तर कायदेशीर कारवाई तुम्हाला नक्की का करायची, त्यातनं तुम्हाला काय अपेक्षित आहे आणि त्या कायदेशीर कारवाईचं अंतिम साध्य काय आहे, ह्या प्रश्नांची उत्तरं माहीत असल्याशिवाय कायदेशीर कारवाईची मार्गक्रमणा किंवा दिशा आपल्याला ठरवता येत नाही. बरेचदा काय होतं, या सगळ्या गोष्टींबद्दल माणसांमध्ये किंवा वकिलांमध्ये एवढा संभ्रम असतो की नक्की झालंय काय, त्याच्या विरोधात दाद कुठे मागायची, जे चुकीचं घडलंय ते दुरुस्त करायचे अधिकार कोणाकडे आहेत, हे अनेकदा लोकांच्या लक्षात येतच नाही. आणि मग त्याच्यामुळे होतं काय की भलत्याच ठिकाणी नाद मागून बसतं. म्हणजे आपल्याकडे जी एक म्हण आहे की आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी, म्हणजे आग रामेश्वरला लागली असेल तर आगीचा बंब सोमेश्वरला पाठवून काही उपयोग होत नसतो. मात्र हे माहीत असूनही बरेचदा अनेकदा अशा चुका होतात. आता अशा चुकांसंदर्भातलेच 2 अनुभव मी आपल्यासमोर आज मांडणार आहे. मध्यंतरी माझ्याकडे एक पक्षकार आले होते. त्यांचं असं म्हणणं होतं की ते एक जमीन गेले अनेक वर्ष कसत आहेत आणि त्यामुळे त्यांना त्या जमिनीमध्ये कुळाचे हक्क हवे आहेत. म्हटलं ठीक आहे, जर एखादा माणूस खरंच एखादी जमीन कसत असेल तर त्याला त्या जमिनीवर कुळ म्हणून जाहीर करण्याची कायदेशीर तरतूद आपल्याकडे आहे. पुढे ते म्हणाले की आम्ही अगोदरच एक प्रकरण दिवाणी न्यायालयात दाखल केलेलं आहे. आता त्यांनी दिवाणी न्यायालय हा शब्द उच्चारल्या मी चपापलो. कारण कुळाचे अधिकार, कुळ कायदा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत किंवा कोण कुळ आहे हे ठरवणं, कोण कुळ नाही हे ठरवणं, हे सगळे अधिकार शेतजमीन न्यायाधिकरण यांच्याकडे आहेत. शेतजमीन न्यायाधिकरण म्हणजे तालुक्याचा तहसीलदार. आता एखादी व्यक्ती कुळ आहे किंवा नाही हे जाहीर होण्याकरता आपल्याला तहसीलदाराकडे अर्ज करायला लागतो. कारण ते ठरवण्याचं जे अधिकार आहेत ते तहसीलदाराला दिलेले आहेत. कलम 70(ब) नुसार ते अधिकार देण्यात आलेले आहेत. असं असून सुद्धा आता त्यांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. दाव्यामध्ये सगळं लिहिलं होतं आणि दाव्यामध्ये मागणी करण्यात आली होती की दावा मिळकतीचं कुळ म्हणून वादींना घोषित करण्यात यावं. हे बघून मी चक्रावलोच. मुळात असा दावा तयार करणारे वकील, असा दावा दाखल करून घेणारे कोर्टाचे जे कोण अधिकारी असतील ते, आणि असा दावा चालू ठेवणारं कोर्ट, हे म्हणजे कमाल झाली. कारण जी गोष्ट करायचे अधिकारच एखाद्या न्यायालयाला नाहीये त्या गोष्टीची मागणी करणारा दावा तयार केला कसा जातो, तो दाखल कसा करून घेतला जातो आणि गेली 2-3 वर्ष तो प्रलंबित कसा राहतो, हे माझ्या आकलना पलीकडचं आहे. पण जसं जसं माझ्याकडे असे अनेक पक्षकार येत गेले तसं तसं मला हे समजत गेलं की आपल्या व्यवस्थेमध्ये असं काहीही होऊ शकतं. कारण प्रत्यक्षात बारकाईने लक्षपूर्वक काम करणाऱ्या लोकांची संख्याच आपल्याकडे मर्यादित आहे. वकील असो, कोर्टाचा स्टाफ असो किंवा प्रत्यक्ष कोर्ट असो, त्यांच्यापुढे एवढं काम आहे की प्रत्येक प्रकरणामध्ये बारकाईने ते लक्ष देतील ही अपेक्षाच व्यर्थ आहे. आता माझ्याकडे ते आले म्हटल्यावर त्यांना मी स्पष्ट समजावून सांगितलं की तुम्ही ज्या ठिकाणी दाद मागितलेली आहे त्या ठिकाणाला म्हणजे दिवाणी न्यायालयाला याच्या बाबतीत काहीही करता येणार नाही. मग त्यांचा मला प्रतिप्रश्न होता की मग 2 वर्ष ही केस चालू कशी काय. म्हटलं हे मलाही कळू शकत नाही. कारण एखादी गोष्ट जर अधिकार क्षेत्राबाहेर असेल तर ती केस दाखल कशी झाली आणि ती चालू कशी आहे, हा म्हटलं माझ्या पुढे सुद्धा पडलेला प्रश्न आहे. पण तरी पण तुम्ही एकदा गावाला परत गेलात की तहसीलदार कार्यालयात चौकशी करा. तिकडे जाऊन जी काही प्रक्रिया असेल ती 70(ब) ची प्रक्रिया पूर्ण करा. कारण या दाव्यामध्ये तुम्ही अजून 5 वर्ष जरी घालवलीत तरी हाताला काहीही लागणार नाही. त्याच्यानंतर 8-15 दिवसांनी मला त्यांचा फोन आला होता की त्यांनी चौकशी केली, त्याप्रमाणे माझं म्हणणं खरं निघालं आणि मग तो दिवाणी दावा मला विचारला, आता दिवाणी दाव्याचं काय करू. म्हटलं सोडून द्या,
त्या एक तर मागे घ्या अर्ज करून किंवा त्याच्याकडे बघूच नका, कारण तो दावा राहिला नाही राहिला तरी काही उपयोगच होणार नाहीये. मग त्यांनी तो दावा एकदा बंद केला आणि तहसील कार्यालयात त्यांचं कुळाचं जे प्रकरण होतं ते दाखल झालं आणि ते आता प्रलंबित आहे. दुसरा अनुभव याच्या बरोबर उलटा. म्हणजे याच्यात झालं काय होतं की दावा मिळकत म्हणजे ज्या मिळकतीबद्दल वाद होता त्याच्याबद्दल खरेदी खत करण्यात आलं होतं, त्याचा फेरफार होऊन 7/12 बदल करण्यात आले होते. तर ज्याच्या विरोधात ते खरेदी खत आहे असं वादीचं म्हणजे तक्रारदाराचं म्हणणं होतं, त्यांनी त्या फेरफाराला आव्हान दिलं होतं. ते प्रकरण प्रलंबित होतं, मात्र त्या विरोधात दिवाणी दावा त्यांनी आजपर्यंत केलेला नव्हता. माझ्याकडे जेव्हा ते आले तेव्हा ते खरेदी खताची माहिती होऊन ते प्रकरण म्हणजे SDO कडे त्यांनी जे RTS अपील दाखल केलं होतं ते दाखल करून जवळपास 17-18 महिने झाले होते. तेव्हा मी त्यांना सांगितलं की दिवाणी न्यायालयालाच हे अधिकार आहेत की एखादा करार खरा खोटा कायदेशीर बेकायदेशीर जाहीर करणं, आणि जोवर एखादा फेरफार हा एखाद्या नोंदणीकृत कराराशी संबंधित आहे तोवर नुसता फेरफार रद्द होण्याची शक्यता ही जवळपास 0 आहे. कारण त्या फेरफाराने नक्की झालंय काय तर नोंदणीकृत कराराची फक्त नोंद घेतली गेलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला नोंदणीकृत करार रद्द करून घ्यायचा असेल तर त्याच्याकरता महसुली न्यायालयात जाऊन काही उपयोग नाही, कारण त्यांना ते अधिकार नाही. त्याच्याकरता तुम्हाला आधी दिवाणी न्यायालयात दाद मागायला लागेल, तिकडे तो दस्त रद्द करून घ्यायला लागेल, आणि एकदा दस्त रद्द झाला की त्याचा फेरफार रद्द करणं ही काय फार मोठी गोष्ट उरत नाही. त्यांना म्हटलं सुदैवानी तुम्हाला हे माहिती झाल्यापासून एक 17-18 महिनेच झाले, त्यामुळे 3 वर्षाच्या मुदतीच्या आत अजून तुमचं प्रकरण आहे. म्हणजे एखाद्या दस्ताची माहिती झाल्यापासून त्याला आव्हान देण्याची जी 3 वर्षाची मुदत आहे ती अजून संपलेली नाहीये. त्यामुळे त्या मुदतीच्या दरम्यान तुम्ही लवकरात लवकर दावा दाखल करा, कारण जर ती मुदत निघून गेली तर तुमचा दावा कितीही गुणवत्तापूर्ण असला, त्याच्यात कितीही मेरिट असलं तरी केवळ मुदत म्हणजे लिमिटेशनच्या मुद्द्यावर आपल्याला हारायला लागेल. त्याप्रमाणे ते त्यांच्या गावी परत गेले. त्यांनी सगळी चौकशी केली, त्यांनी एक दिवाणी दावा तयार केला, तो मला पाठवला. त्यामध्ये छोट्या मोठ्या दुरुस्त्या करून आम्ही तो दावा दाखल केला आणि तो आता प्रलंबित आहे. यातनं सांगायचा मतितार्थ एवढाच की तुम्हाला कोणत्या गोष्टीबद्दल तक्रार आहे आणि तुमची तक्रार दूर करायचे अधिकार कोणाकडे आहेत या प्रश्नांची उत्तरं सगळ्यात पहिले शोधली पाहिजे. आणि ती उत्तरं तुम्हाला जर शोधता आली तरच तुम्ही योग्य ठिकाणी दाद मागू शकाल. अन्यथा त्याच्यात 2 धोके आहेत. एक तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी दाद मागाल, तिथे वेळ पैसा मेहनत सगळं वाया घालवाल, आणि दुसरं म्हणजे समजा चुकीच्या ठिकाणी दाद मागण्यात तुमची मुदत संपली तर योग्य ठिकाणी दाद मागायचे रस्ते सुद्धा कायमचे बंद होऊ शकतात. म्हणून कोणतंही प्रकरण दाखल करण्यापूर्वी आपल्याला काय हवंय, आपल्याला नक्की साध्य काय करायचंय आणि त्याच्याकरता हे ठिकाण योग्य आहे का याचा विचार करावा, खात्री करावी, मगच आपलं प्रकरण दाखल करावं. धन्यवाद.